भारतामध्ये एक असा पक्षी आहे जो आता जवळजवळ संपलाय. त्याचं नाव आहे मारढोक, म्हणजेच ग्रेट इंडियन बस्टर्ड. एकेकाळी हजारोंच्या संख्येने भारतात फिरणारा हा पक्षी आज संपूर्ण जगात फक्त अंदाजे 150 ते 200 इतकाच उरलेला आहे, म्हणजेच नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर. आणि आज त्याच्या अस्तित्वाची आशा एका छोट्या पिलावर टिकून आहे. राजस्थानमध्ये मारढोक पक्षाचं एक अंड सापडतं. ते अंड अत्यंत काळजीपूर्वक उचललं जातं, कारण ते साधं सुद्धा अंड नसतं. ती असते एका दुर्मिळ प्रजातीच्या अस्तित्वाची शेवटची शक्यता. ते अंड शेकडो किलोमीटर प्रवास करत गुजरातमध्ये सुरक्षित केंद्रात पोहोचतं. तिथे तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्याची निगा राखली जाते. योग्य तापमान, योग्य वातावरण, प्रत्येक गोष्ट अचूक मोजून, आणि मग एक दिवस त्या अंड्यातून जन्म घेतं एक छोटंसं पिलू. आणि त्या क्षणापासून ते बनतं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट चीक, म्हणजेच VVIP. कारण त्याच्यावर ठरणार असते मारढोकची पुढची पिढी. या एका पिलासाठी 50 पेक्षा जास्त वन अधिकारी 24 तास पहारा देत आहेत. CCTV कॅमेरा, ड्रोन, सतत मॉनिटरिंग. एक छोटंसं पिलू जणू एखाद्या राष्ट्रप्रमुखासारखं जपलं जातंय. त्याला काय खायला द्यायचं, किती तापमान ठेवायचं, कसं चालायला शिकवायचं, प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक ठरवली जाते. कारण बाहेरच्या जगात त्याचं जगणं आता खूप कठीण झालं आहे. वीजवाहक तारांमुळे मृत्यू, बदललेली जमीन, मानवी हस्तक्षेप या सगळ्यांनी मारढोक जवळजवळ संपून टाकला आहे. पण अजूनही काही लोक ही लढाई सोडायला तयार नाहीत. कारण त्यांच्या दृष्टीनं हे फक्त एक पिलू नाही, तो आहे आपल्या निसर्गाचा शेवटचा श्वास. आणि प्रश्न फक्त एवढाच आहे, आपण हा श्वास वाचवणार आहोत का? 88.4 मेगाहर्ट्झ वर ऐका रेडिओ कर्मवीर. आता थांबायचं नाही.